एकदा एका मुलाने साप पाळला. तो त्या सापावर खूप प्रेम करत होता आणि त्याच्या समवेत घरी राहत होता. एकदा साप आजारी पडला. त्याने खाणे-पिणे सोडून अनेक दिवस झाले. त्यामुळे मुलाला त्याची काळजी वाटली. मुलाने त्याला एका पशुवैद्याकडे नेले. पशुवैद्याने सापाला पडताळल्यानंतर पशुवैद्याचे त्या मुलाशी पुढील संभाषण झाले. पशुवैद्य म्हणतो, "साप तुझ्यासोबत झोपतो का?" मुलगा म्हणाला, "हो." पशुवैद्य म्हणाला, "साप तुला अगदी चिटकून झोपतो का?" मुलगा, "हो." पशुवैद्य म्हणाला, "रात्री साप संपूर्ण शरीर ताणतो का?" मुलगा अतिशय आश्चर्याने म्हणतो, "हो वैद्यजी, हा रात्री शरीर पूर्णपणे ताणतो. पण मला त्याची स्थिती पाहवत नाही आणि मी कुठल्याही प्रकारे त्याचे दुःख दूर करण्यास असमर्थ आहे." पशुवैद्य म्हणतो, "या सापाला कोणताच आजार झालेला नाही. जेव्हा रात्री हा शरीर पूर्णपणे ताणतो तेव्हा प्रत्यक्षात तो तुला गिळण्यासाठी त्याचे शरीर तुझ्या लांबी एवढे करण्याचा प्रयत्न करतो. तो सतत अनुमान घेत आहे तुझे पूर्ण शरीर चांगल्या प्रकारे गिळता येईल की नाही आणि गिळालेच तर तो पचवू शकेल की नाही." या गोष्टीवरून असे शिकायला मिळते की तुमच्यासोबत नेहमी असणारे सर्वजण तुम्हाला साथ देतील असे नाही, तर तुम्हाला त्राससुद्धा देऊ शकतात. तात्पर्य: मैत्रीचा बुरखा पांघरणाऱ्या सापांना जरा दूर ठेवा.